नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 3 व्हॅल्युएशन ऑफ गुडविल प्रॉब्लेम नंबर 6. विद्यार्थी मित्रांनो, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल या टॉपिकमधील 6वा प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपल्याला गुडविलची रक्कम शोधून काढायची आहे. आता तुमच्या स्क्रीनवरती सर्वात शेवटी जर आपण या ठिकाणी बघितलं, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल, आपल्याला गुडविलची रक्कम शोधून काढायची आहे. गुडविल म्हणजे नावलौकिक, ज्याला आपण ख्याती म्हणतो. मित्रांनो, गुडविल ही ॲसेट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपल्याला बघायला मिळते. गुडविल आपल्याला प्रत्यक्षात डोळ्याने दिसत नाही, पण गुडविल असतं. म्हणजे बिल्डिंग आपल्याला डोळ्याने दिसते, बिल्डिंगला आपण हात लावू शकतो, पण गुडविल आपल्याला डोळ्याने दिसत नाही. गुडविलला आपण हात लावू शकत नाही. मग मित्रांनो, हे गुडविल आपण कसं कॅल्क्युलेट करणार? तर त्यासाठी ॲव्हरेज प्रॉफिट हे मेथड आहे आणि ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात. बघा, लोकेश अँड धनेश आर पार्टनर्स. लोकेश आणि धनेश हे दोन पार्टनर्स आहेत. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन दी रेशो ऑफ 60% इज टू 40%. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 60% आणि 40%. म्हणजे 100 रुपये जर प्रॉफिट झाला तर 60% म्हणजे 60 रुपये लोकेशला मिळतील आणि 40% म्हणजे 40 रुपये धनेशला मिळेल. दे डिसाइडेड टू ॲडमिट नरेश ॲज अ पार्टनर फॉर 1/4 शेअर्स. त्यांनी नरेशला आणखी पार्टनर्स म्हणून ॲडमिट केलेलं आहे, त्यांच्या व्यवसायामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. फॉर दिस पर्पज दे हॅव डिसाइडेड टू व्हॅल्यू द गुडविल ऑफ द फर्म ऑन द बेसिस ऑफ 2 full and 1/2 year purchase of the average profit of the last 6 years which were as follows. विद्यार्थी मित्रांनो, गुडविल परचेसची जी रक्कम आहे ती आहे, म्हणजे ते किती वेळेला गुडविल या ठिकाणी व्हॅल्यूड झालेला आहे. तर गुडविल परचेस आहे 2 full and 1/2, 2.1/2. 1/2 म्हणजे अर्धा, म्हणजे 2.5. म्हणजे ज्या वेळेला आपण ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम काढणार, आपल्याला गुडविलची रक्कम शोधताना आपण मित्रांनो शेवटी फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय परचेस ऑफ इयर. म्हणजे आपण गुडविल किती वेळेला परचेस केले तर ते आहे 2.5. तर या ठिकाणी आपल्याला 6 वर्षांचा डेटा दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयर्समध्ये आपण बघू शकतो 2019, 20, 21, 22, 23 आणि 24. तर या ठिकाणी काही वर्षी प्रॉफिट झाला आहे आणि काही वर्षी लॉस झालेला आहे. मित्रांनो, पहिल्याच वर्षी आपल्याला लॉस आहे 2190 आणि त्यानंतर इतर सगळ्या वर्षी आपल्याला प्रॉफिट झालेला आहे 63, 70, त्यानंतर 96, 10, 13,280, 14,730, 18,200 हा मित्रांनो प्रॉफिट आहे. मग अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. या अगोदर 5 प्रॉब्लेम तुम्ही जर बघितलेले असतील तर तुम्ही हा प्रॉब्लेम लगेच सोडू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम शोधायची आहे. हे पूर्ण सॉल्युशन आहे. एवढं तुम्ही लिहिलं म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील. बघा, कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज, आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा. ॲव्हरेज प्रॉफिट कसा काढणार? तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट लेस लॉस इफ एनी आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट घ्यायचा, जर लॉस असेल तर तो लॉस लेस करायचा आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स, भागिले आपण करणार नंबर ऑफ इयर्स. वर्ष, किती वर्षांचा डेटा आहे? 6, म्हणून भागिले 6. मग आता या ठिकाणी मित्रांनो पूर्ण प्रॉफिटची रक्कम येते 62,190. त्यातनं लॉस 2,190 आपण तो लेस करणार आणि भागिले 6. तर विद्यार्थी मित्रांनो, 60,000 भागिले जर आपण 6 केलं तर आपल्याला उत्तर मिळालं 10,000 आणि 10,000 आहे ॲव्हरेज प्रॉफिट. मग आता ॲव्हरेज प्रॉफिट मिळाल्यानंतर मित्रांनो पुढची प्रोसेस अतिशय सोपी आहे. ॲव्हरेज प्रॉफिट काढल्यानंतर पुढचा एक फॉर्म्युला आहे, पुढची एक स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. मित्रांनो, आता आपल्याला गुडविल शोधायचं आहे. गुडविल कसं शोधणार? तर त्यासाठी फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेस. ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम आपण शोधून काढली 10,000 गुणिले नंबर ऑफ इयर परचेस. आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिले बघा, गुडविल परचेस आहे 2 full and 1/2 म्हणजे 2.1/2 म्हणजे 2.5. मग 10,000 गुणिले 2.5 केलं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 25,000 आणि 25,000 ही मिळाली आपल्याला गुडविलची रक्कम. विद्यार्थी मित्रांनो, ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपण गुडविल शोधून काढलं. गुडविल मिळाला आपल्याला 25,000. मित्रांनो, हा होता व्हॅल्युएशन ऑफ गुडविल या टॉपिकमधील प्रॉब्लेम नंबर 6. यानंतर पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.